नमस्कार. योगाटिक सायन्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आजपासून आपण चक्रा सिरीज सुरू करतो आहे. यामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेली मुख्य 7 जी चक्र आहेत ती एक एक करून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं चक्र आहे ते म्हणजे मूलाधार चक्र. यालाच इंग्लिशमध्ये रूट चक्र असेही म्हणतात. हे चक्र आपल्या जीवनातील स्थैर्य, सुरक्षितता, आत्मविश्वास आणि पृथ्वीशी असलेल्या जोडणीचं प्रतीक मानलं जातं. याचं संस्कृत नावसुद्धा मूलाधार असंच आहे. याचं स्थान मणक्याच्या अगदी तळाशी म्हणजेच जो आपला पेरिनियम भाग आहे तिथे असतं. याचा रंग लाल आहे. तत्व पृथ्वी आहे. याचा बीजमंत्र लम असा आहे. जर आपलं मूलाधार चक्र संतुलित असेल तर नेमकी कोणकोणती बरं लक्षणं दिसतात? पहिलं, आपला आत्मविश्वास वाढतो. दुसरं, मन स्थिर आणि शांत राहतं. तिसरं, सुरक्षिततेची भावना निर्माण होते. चौथं, शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते. आणि 5, आपली निर्णय क्षमता सुधारते. तसंच जर हे मूलाधार चक्र असंतुलित असेल तर आपल्याला भीती वाटते, असुरक्षितता वाटते, सतत चिंता वाटत राहते, आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो, अस्थिर मनस्थिती असते, आळस किंवा थकवा जाणवत राहतो, जीवन अस्थिर वाटू लागतं. पण मग आपलं मूलाधार चक्र असंतुलित जर आहे असं जाणवलं तर मग काय बरं उपाय करायचे? तर सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय, दररोज लम या मंत्राचा जप करायचा. रोज ध्यान म्हणजेच मेडिटेशन आणि प्राणायाम करायचे. तसंच अनवाणी गवतावर किंवा मातीवर चालावं. त्याला ग्राउंडिंग असंही हल्ली म्हटलं जातं. नियमित व्यायाम किंवा योगासनं जसं ताडासन, वृक्षासन, मलासन ही आसने करावीत. जास्तीत जास्त लाल रंगाची फळं, भाज्या ह्या आहारात समाविष्ट कराव्यात. निसर्गात जास्त वेळ घालवावा. तसंच काही ॲफर्मेशन्ससुद्धा आहेत ज्याला आपण सकारात्मक प्रतिज्ञा असं म्हणतो. त्यामध्ये पहिलं, मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. दुसरं ॲफर्मेशन, मी स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. मी स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. 3, माझ्या जीवनात शांतता आणि समृद्धी आहे. माझ्या जीवनात शांतता आणि समृद्धी आहे. तर अशी ही माहिती होती मूलाधार चक्राची. पण एक महत्त्वाची इथे मला टीप द्यावीशी वाटते. ती म्हणजे चक्रांची संकल्पना ही योग आणि काही आध्यात्मिक परंपरांमधील श्रद्धा आणि साधनेचा भाग आहे. ती वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध उपचार पद्धती नाही. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. आणि मग त्याला सपोर्टिव्ह म्हणून ही जी ध्यानधारणा आहे किंवा चक्रा मेडिटेशन आहे ते जरूर करा. आपणास लाभ नक्की मिळेल. आता आपण लम या बीजमंत्राचा 11 वेळेला उच्चार करणार आहोत. तुम्ही माझ्या बरोबरीने करू शकता. त्यासाठी मांडी घालून पाठीचा कणा ताठ ठेवत स्थिर बसायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यावर आकाशाकडे. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा. अजून एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे बाहेर सोडा.
आता श्वास सोडत असताना आपण लम हा बीज मंत्र याचं चॅन्टिंग करणार आहोत. श्वास आत, लम. 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 डोळे बंदच असू द्या. शरीरामध्ये ज्या संवेदना निर्माण होत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. एक वेगळीच एनर्जी, वेगळीच ऊर्जा आपणा सर्वांना जाणवत असेल. हा जो बीजमंत्राचा जप आहे हा तुम्ही 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस किंवा सलग 21 दिवससुद्धा करू शकता. या पुढील जे चक्र आहे त्याची माहिती आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.